गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज पाहू शकता आपण परत आलेलो आहोत आपल्या गार्डनमध्ये आणि पाहू शकता इथे शेवगा भरपूर छानपैकी असा बहरलेला आहे किंवा त्याला पालवी छान फुटलेली आहे। आपण एक वेगळा पदार्थ करणार आहोत तर सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त आणि आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर असा आपल्या शेवग्याच्या पाल्यांचा आपल्याकडे खजिना आहे। तर पाहू शकता हा खजिना आता आपण घेऊन एक छानपैकी रेसिपी करणार आहोत। तर तुमच्याकडे पण हा जर खजिना असेल आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा तयारीला लागा। तर छानपैकी आता याची आपण चटणी करणार आहोत। शेवग्याच्या पानांची भाजी या व्हिडिओला तुम्ही छानपैकी प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळे मनापासून आभार आणि धन्यवाद। तर असाच चॅनलला सपोर्ट असू द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गोजेरी किचन गार्डनला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर असं अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी हा खूप फायदेशीर आहे। आपल्या केसांसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे। तर शेवग्याचा पाला आता आपण खुडून घेऊया आणि शेवग्याचा पाला खाल्ल्याने सकाळी जर उपाशीपोटी जर शेवग्याचा पाला खाल्ला ना तर आपला रक्तदाब देखील नियंत्रित राहतो असा हा गुणकारी शेवगा आहे। आणि ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांच्यासाठी ही पानं तर अप्रतिम अशी फायदेशीर आहेत। तर ही पानं थोडीशी घ्यायची आणि कवळीच पानं अशी घ्यायची आणि चघळायची सकाळी उठल्यावरती शुगर देखील नियंत्रणात राहते असा हा गुणकारी पाला। तर कुठेही हा शेवग्याचा पाला उपलब्ध असू शकतो आणि आज आपण छानपैकी चटणी करणार आहोत। तर इथे पाला घेतलेला आहे आता। तर आपण शेवग्याच्या पानांप्रमाणे इथे पाहू शकता कढीपत्त्याचं झाड आहे आणि आता थोडासा आपल्याला कढीपत्ता देखील काढायचा आहे आणि या कढीपत्त्यामध्ये पाहू शकता मस्तपैकी याला फळं देखील आलेली आहेत छोटी छोटी आणि हेच बी पाहू शकता इथे थोडंसं काळसर झालं हे पहा अशा प्रकारे याचं बी असतं आणि हे थोडंसं काळसर जसं आपलं करवंद असतं त्याच्या प्रकारे जर पिकलं हे की मग त्याचं बी हे लावलं जातं आणि मग छानपैकी रोपटं तयार होतं। तर असं हे बी जर कोणाकडे असेल तर या पावसाळ्यामध्ये नक्कीच रुजवा। तर असा हा बहुगुणी कढीपत्ता आहे आणि या कढीपत्त्याचे पानं आता आपण काढून घेऊया। या कढीपत्त्यामध्ये लोह ऑलिक ॲसिड देखील असतं। तर असा बहुगुणी कढीपत्ता आपण थोडासा काढून घेऊया। कढीपत्ता देखील कुणी जर खात नसेल तर कढीपत्त्याची पावडर करून ठेवावी आणि भाजीमध्ये दररोज वापरली तरी चालू शकतं किंवा लहान मुले जर कढीपत्ता खात नसतील तर एकदम पावडर करून ठेवायची। कढीपत्ता हा सावलीत सुकवायचा आणि याची पावडर करून ठेवायची आणि एक चमचा जरी भाजीमध्ये वगैरे टाकला तरी खूप फायदेशीर आहे असा हा गुणकारी कढीपत्ता आहे तो देखील आपण घेतलेला। ते वातावरण पाहू शकता मस्तपैकी वातावरण झालेलं आहे असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट देखील पाहू शकता मस्तपैकी चिवचिवाट चालू आहे। तर पाहू शकता इथे आपण कढीपत्ता आणलेला आहे आणि शेवग्याची पानं आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे। आता ही पानं आपण स्वच्छ निवडून घेऊया आणि पावसाळ्यामुळे थोडेसे डॉट असतात याच्यावरती पांढरे टिपके असतात त्याच्यामुळे हे सर्व कढीपत्ता निवडून घ्यायचा आहे आपल्याला। तशी शेवग्याची पानं देखील आपण निवडून घेऊया। ज्यांना अजीर्ण जेवण होतं त्यांच्यासाठी कढीपत्ता हा महत्त्वाचा आहे। त्यांनी जेवणामध्ये किंवा आपल्या फोडणीमध्ये किंवा पावडरच्या स्वरूपामध्ये कढीपत्त्याचा वापर करायला हवा। तर आपण कढीपत्ता इथे काढून घेतलेला आहे। अशीच ही शेवग्याची जी पानं आहेत कवळीच पानं घेतलेली आहेत पाहू शकता। शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर असं अँटीऑक्सिडंट असतं अँटीऑक्सिडंटचा खजिनाच असतो। तर असं हे सुपर फूड आपल्या आहारामध्ये असायलाच पाहिजे। तर याची आता आपण अशी कवळी जी पानं घेतलेली आहेत ती अशी काढून घेऊया। तर पाहू शकता हे टाकून द्यायचं आणि अशीच कवळी पानं आपल्याला घ्यायची आहेत। एवढी कवळी असली तरी चालू शकतं घेतलेली। तर आपल्याला जर जखम झाली किंवा आपल्याला जर सूज आली हातापायांना किंवा काही जर जखम झाल्यावरती सूज येते तर या सुजेवरती हा शेवग्याचा पाला थोडासा वाटून लावायचा। सूज उतरण्यास मदत होते आपल्याला। आणि पाला थोडासा झाडूनच घ्यायचा पहिला म्हणजे किडे वगैरे जर असतील तर ते निघून जातील। लसूण देखील सोलून घेऊया। तर लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे आणि मस्तपैकी गावरान असा लसूण आहे आणि छान वास येतो गावरान लसूणचा। तर हा लसूण आपल्याला सर्व सोलून घ्यायचा नाही आहे फक्त थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे आणि सालीसकटच आपण लसूण घेणार आहोत। पाहू शकता स्वच्छ आपण पानं धुवून घेतलेली आहेत आणि थोडासा कढीपत्ता देखील आपण धुतलेला आहे। शेवग्याचा जो पाला आहे तो टाकून घेऊया आपण। त्याच्याबरोबर आपण कढीपत्ता जो घेतलेला आहे तो आणि चटणी खूप छान होते बरं का।
तुम्ही नक्कीच करून पहा. आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत थोडेसे, थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि मिरच्या तिखट असल्यामुळे आपण 4च मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडासा आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या, थोडंसं चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आता हे मिक्सरला आपण बारीक वाटण करून घेऊया. पाणी न टाकताच वाटण करायचं आहे आणि थोडंसं ओबडधोबड केलं तरी चालू शकतो. खूप छान चटणी होते. आपण ही चटणी वाटून आणलेली आहे आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे. पाहू शकता, मस्तपैकी हिरवीगार अशी चटणी झालेली आहे आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी. तर ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, म्हणजे दीर्घकाळ टिकली जाईल. हे पहा, मस्तपैकी अशी हिरवीगार झालेली आहे. यामध्ये तुम्ही पुदिन्याची पाने देखील टाकू शकता, त्याच्यामुळे देखील छान चव येईल. पाहू शकता, मस्तपैकी अशी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा पद्धतीमध्ये आपण वाटून घेतलेली आहे. आणि चवीला म्हणाल तर 1 नंबर लागते बरं का. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.